हॅलो गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलोय विगणवाडी रेल्वे स्टेशनला. हे तुम्हाला दिसते का? हे तर काहीच नाही. ह्याच्या पुढं मी तुम्हाला जाताना दाखवतो वाटलं तर. हे बघा, हे पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे आणि ह्याला भरून गेला तर एवढा खर्च गेला असेल ना की भरपूर, आणि भरपूर काम झालेलं आहे. तर तुम्हाला आता वर गेलं दाखवतो मी काय काय झालं. हे बघा, मी तर गाडी पार्क केली आणि तिथूनच आता वरती जातो पायऱ्याने चढत चढत. आणि तिकडून येताना ना थोडं हे मध्ये आहे, कारण इथलं जरासं डायरेक्शन आहे ना थोडंसं मध्ये आहे. पण ज्यावेळेस मी आलो ना विगणवाडीमध्ये तर मला वाटलंच नाही, मला असं विश्वासच नव्हता बसला की विगणवाडीमध्ये पण एवढं भारी गाव आहे. बीडमध्ये पण विगणवाडी असं नावाचं एक एवढं भारी गाव आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो रेल्वे स्टेशन विगणवाडीचं कसं काम झालं इथं. हे बघा, मस्तपैकी पायऱ्यांना कलर वगैरे दिला आहे. ह्याला खूप भरून घ्या, म्हणजे हे बघा असे भरीव टाकलं आहे आणि त्याला पूर्ण भरून घेतलं. तर चावी घेतली का? वरती जायला रस्ता आहे तिथून पण. तर आपण पहिलं मधलं बघू काय आहे. काहीच नाही, असं पूर्णपणे इथं बांधून ठेवलेलं आहे इथं. बस काहीच नाही, पूर्ण खाली मोकळंच आहे. आणि इकडून असं वरती रस्ता जायला आणि इकडून पण असं चालत जायला. तुम्ही हे दोन्ही सेमच असतील, वर गेला समजेल काय. दोन्ही सारखंच आहे. मी तर बघितलं ना स्टेशन जेव्हा, आश्चर्य वाटलं. म्हणजे इतकं ह्याला मुरूम टाकलाय ना, म्हणजे असं वरती घेतलं नाही आणि पूर्ण खाली असं भरीव टाकलाय आणि त्याच्यानंतर हे पूर्ण बांधलंय. हां, तिकडून पण दोन्हीकडून पण रस्ता यायला, पायऱ्याने पण वरती येऊ शकता तुम्ही आणि असं चालत पण बाय वॉक पण इथे येऊ शकता असं चालत, आणि तिकडून पण चालत येऊ शकता. सो काम बाकी अजून. हे बघा, हो असे पोस्टर लावलेले, हे लावलेले सूचना वगैरे लावलेले आहेत की हे आहे तिकीट काउंटर. फायनली हे बघा, हे आहे तिकीट काउंटर. हां, स्टेशन परिसरात घाण कचरा टाकणाऱ्यावर 500 रुपये दंड. हे नक्की फॉलो करा तुम्ही, आणि सगळ्यात जास्त ह्याच्याकडे लक्ष द्या. बाकी काय फॉलो करा का नका करू, पण ह्या दोन गोष्टी नक्की फॉलो करा, हे आणि घाण. कारण जितकं स्वच्छ राहील ना तेवढं आपलं परिसर स्वच्छ राहील. तर हे आहे विगणवाडीचं स्टेशन. हो भाई, कसला लुक आहे ना, सुपर. काय ना असं ऊन पडतं ना चेहऱ्यावर इकडून, त्याच्यामुळे मला माहीत नाही किती चेहरा क्लिअर दिसला आणि किती नाही. तुम्ही बघू शकता. हे आहे विगणवाडीचं रेल्वे स्टेशन. आणि हे आहेत ह्या स्टेशनवरचे इलेक्ट्रिक खांब. अजून आपल्या बीडला इलेक्ट्रिक खांब वगैरे काही चाललेलं नाही. अजून भरपूर वेळ आहे म्हणजे बीडला रेल्वे यायला. आणि हे का बसायला तर खूप भारी गेले बरं का. इथून पहिले मी हेल्मेट ठेवतो, कारण की हात दुखायला धरून. हे बघा, हे अशा प्रकारचं पूर्ण कलर प्रोटेक्शन केलं, पूर्ण मजबूतपणे खाली पडू नये म्हणून. आणि हे असं भरून घेतलेलं भराव आहे. ते आहे विगणवाडीचं चा बोर्ड. तिकडे पण जातो, फक्त हेल्मेट कोणी घेऊन जाऊ नये म्हणजे झालं. तिकडे पण हे एक बोर्ड लावले आहे. तिकडे 2 बोर्ड आहेत, इकडे 2 बोर्ड आहेत. आणि हे इलेक्ट्रिक खांब आहे 1, 2 आणि 3 असे 3 पटरी टाकलेले आहेत. आणि हा एक प्लॅटफॉर्म, तो एक प्लॅटफॉर्म, असे 2 आहेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे विगनवाडी हा हे एक स्टेशन आहे आणि तिथून रायमोहा आहे. तिथून पुढे रायमोहा नावाचं गाव आहे. म्हणजे 2 गाव असे असं वाटणारच नाही की हे बीड जिल्ह्यामध्ये येते, कारण की इकडे थोडीशी म्हणजे रायमोहामध्ये मला म्हणजे खूप हिरवळ दिसते, झाडं वगैरे हिरवे, पाणी वगैरे भरपूर प्रमाणात मला दिसलं, हिरवीगार शेती. आणि हा जो मला तरी, आता मी रायमोहाला तर नाही गेलो पण विगनवाडीचं सांगतो, हा स्पॉट जो स्टेशनचा एरिया ना, हा एवढा भारी वाटतं. इवन एरियाच नाही, सगळेच बाजू तुम्ही बघू शकता पूर्ण असं डोंगरामध्ये. हा बघा, आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये तर ना वा, म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे बरं का. पावसाळ्यामध्ये एवढं हिरवंगार दिसेल ना, म्हणजे पूर्ण निसर्गच असा खूप, म्हणजे असं काहीच म्हणू शकतो, खूप भारी वाटते. खूपच उन्हाळा चालू झाला आहे आणि त्याच्यामध्ये एवढं भारी दिसते. पावसाळा वगैरे चालू झाल्यानंतर पावसाळा हिवाळा 8 महिने तर म्हणजे बोलायचंच काम नाही, एवढं भारी दिसेल. पण लोकेशन खूपच भारी आहे. आणि फक्त ना तिकडून ज्यावेळेस मेन हायवेमध्ये येताना ना थोडंसं डिफिकल्टी आहे, समजत नाही. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगतो की इकडं कसं यायचं, कारण की समजत नाही लवकर. मी पण ज्यावेळेस तिथं लोकेशन टाकलं ना, तर मला इकडं लांबपर्यंत काही दिसतं ना, म्हणून मी तिथं जवळ वर्कर होते त्यांना विचारलं, तिथं सॉरी ते शेतीतले लोक होते काम करत, त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं. तर मी डायरेक्ट लोकेशन टाकलं होतं, पण मी म्हणलं दुसरीकडेच नेऊ नये म्हणून मी याला चेक केलं एकदा. तर तुम्हाला मी जाताना शेवटला सांगतो व्हिडिओमध्ये की विगनवाडीचं च्या स्टेशनला जर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं, सोपं आहे. आणि हे बघा खालून इकडे गाडी पार्क केली आणि हा काही डंपर आले, हे पूर्ण रस्ता बनवला आहे तिकडं. आणखी तिथून पण खूप पुढे आहे बघा. मी ज्यावेळेस येत होतो ना तिकडून स्टेशनकडं, एवढं फील भारी वाटत होतं ना, कारण की तसं लोकेशनच खूप भारी. हेल्मेट आहे तिथंच, माझं लक्ष अर्धे इकडे अर्धे तिकडे, कारण की हेल्मेट ठेवलेलं. तिकडे भरपूर क्राऊड आहे, थोडंसं भरपूर म्हणजे असे थोडेफार लोक आहेत की. आणि हे बघा विगनवाडीचा बोर्ड, हे दिसतोय का मी, हे बघा हा आहे विगनवाडीचा बोर्ड. आता आपण जाऊ त्या साईडला आणि त्या साईडने असं सरळ जाऊ. कसलं भारी वाटते राव. तिकडे पण खांबाचा बोर्ड लावला, तिकडे एवढे लांब नाही जाणार. हे बघा, आणि इलेक्ट्रिकचे जे खांब आहेत ना, ह्या लाईनचे तिथपर्यंत झालेले आहेत. म्हणजे रायमोहापर्यंत पण नाही आले आणखी, पण बऱ्यापैकी स्टेशनचे तर पुढे गेले. ते ह्या साईडचे नाही गेले, त्या साईडचे गेले. हो सॉरी, इथे 4 नाही 3 नाही 6 पटरे आहेत. हे बघा 1 2 3, आणि हे बघा हा एक वेगनवाडीचा बोर्ड. त्याच्यानंतर इथे 2 पटरे, हे ते 2 दिसते इकडं, 3 आणि 5 पटरे आहेत. इकडे प्लॅटफॉर्म, तिकडे प्लॅटफॉर्म का, हे बघा. आणि ते हे लोकेशन बघा कसलं भारी वाटतंय, बघा कसलं भारी. शेती आहे खाली, साईडने डोंगर आहे, इकडनं पण डोंगर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती युनिक गोष्ट झाली ना. स्टेशनमध्ये आणि पूर्ण साईडने डोंगर आहे, आणि ज्यावेळेस तो पूर्ण हिरवगार होईल पावसामध्ये, त्यावेळेस तो किती भारी वाटेल. म्हणजे खरंच पुढे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये स्टेशन खरंच बघण्यासारखी मजा बरं का. त्यावेळेस खूप भारी दिसणार आहे. पहिल्या वेळेस इथं असं झालं मला एवढ्या स्टेशनच्या नंतर इथं, की असं वाटतं की इथून हालूच नाही, इथं बसावं. एवढं भारी वाटतं हे बघा. हे असं पटऱ्या टाकलेलं, तिकडच्या साईडने जास्त भरून घेतलेलं आहे. इकडं घेतलं आहे पण एवढं नाही घेतलं, पण घेतलं आहे बऱ्यापैकी. पण त्या साईडने तुम्हाला जाताना नक्की स्पेशली दाखवतो मी की जाताना रस्ता कसा आहे आणि किती प्रमाणात भरून घेतले त्यांनी. हे आणि
ऊन तर पडलं आहे बरं का, त्याच्यामुळे मला असं समजत नाही थोडंसं. मी आता टायमिंग झाला आहे बघा, 5:07 झालेले आहेत. हे बघा दिसतंय का? हां हां, म्हणजे जास्त पण ऊन नाही, ऊन आहे पण एवढं नाही का असं म्हणजे आपण असं उन्हामध्ये थांबू शकतो एवढं असं त्रास होईल असं काय ऊन नाही. कारण की जो उन्हाचं टायमिंग असतो ना, दुपारी दुपारच्या नंतर थोडंसं 4च्या नंतर तर ऊन पूर्णपणे असं एकदम तो क्लायमेट चेंज होतो, थोडंसं थंडी वगैरे मिक्सअप असं. तर हा जो बोर्ड दिसतो ना, त्या बोर्ड जास्त थोडं पुढे गेलं की तिथपर्यंतच ह्या इलेक्ट्रिक खांब जे आहेत ना त्याचं काम झालेलं आहे. आणि तिकडून असं काम होत होतं, म्हणजे काम होत 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 झालेलं आहे पुढे. तर खांब इकडे लागते का नाही माहीत नाही, इथे ते लागलेले खांब होतं. आता इथपर्यंत आलं, आता इथून तसंच सरळ पुढे जाऊया. खाली हां पटरीचं काम इथे, ही जी पटरी आहे ना मिडलची, त्याचं काम इथपर्यंत झालेलं आहे. अजून राहिले काम हेच. प्लॅटफॉर्मवरती आल्याच्यानंतर ना फील जे आहे ना नेक्स्ट लेवलचं चालू होतं. म्हणजे खालून थोडंसं वर येतं ना, असं मला काय असं हे नाही जाणवलं, पण त्याच्या पायऱ्या होत्या ना त्याला कलर वगैरे दिलेलं, ते पण खूप भारी वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं. आणि तसेच वरती चढत आलो ना तर त्यावेळेस तर असं म्हणजे मध्ये रेल्वे स्टेशनमध्ये आलो ना त्यावेळेस एवढं काय असं विशेष नाही वाटलं. पण ज्यावेळेस मी पुढं असं पुढचा फ्रंट हा पुढचा व्ह्यू बघितला ना आलेला, एवढा भारी वाटलं ना. त्याच्यानंतर तर म्हणजे हे पटरी टाकलेली रेल्वे इलेक्ट्रिक खांब आणि हा व्ह्यू नंतर आणखी भारी वाटलं. ते त्यांना राहण्यासाठी तिथे सोय. इकडं काम चालू आहे आणखी, इकडं राहिलेलं आहे काम. इकडचं पूर्णपणे झालं वाटतं का, जिथपर्यंत बघा तिथपर्यंत पटरी टाकलेली दिसतीच. तारांचा आवाज होतोय, आवाज इन द सेन्स काम चालू आहे त्यांचं, त्यामध्ये तारा वाजते बघा ना. तिथे एक बोर्ड आहे विगणवाडीचा, तिकडे दोन आणि इकडे दोन असे 4 बोर्ड लावले. आणि तर डायरेक्शनची प्लेट लागली समोर, काय माहिती. आणि इथे टेंट त्यांचे, पण त्यांना टेंटचं असं यूज पण नसं नसतं, कारण ते तिकडे रूम वगैरे आहे तिथं पण राहू शकतात ते. कसं भारी वाटतंय. मी गाडी घेऊन खालून येणार होतो पण बरं झालं नाही आलं, कारण की खालून रस्ताच नाही आला, ह्या साईडनेच रस्ता. कशाचं बोर्ड आहे तो, इकडून तर नाही दिसत, तिकडून जाताना बघतो काय. अच्छा मला वाटतं पटरी दाखवण्याचा वे असेल, म्हणजे मार्ग असेल तो इकडचं साईड. बघा इकडे वेगळा कलर दिला आहे, मला वाटतं इकडे कलर द्यायचा राहिला. हां हा असलाच कलर तिकडे दिलेला आहे. हा हे कॉम्बिनेशन खूप भारी वाटते बरं का. हे मध्ये डोंगर पोखरून पटरी टाकण्यासाठी जागा केली. हे बघा हे 2 बोर्ड, हा एक आणि तो एक. आता आपण जाऊ ह्याच्या आता आपण त्या साईडला जाऊ.
तिकडे मशीन आहेत, तिकडे पण काम चालू. नाही बघा इकडे शेती, तिकडे पण काम चालू. पण ते रेल्वेच्या रिलेटेड काम आहे का कुठले काम आहे माहीत नाही, पण चालू आहे तिकडे पण काम. हा बघा हे 2 बोर्ड. आणि ज्या म्हणजे हायवेपासून इकडे एक रस्ता बोलतो, मेन हायवेपासून तर अजून लांब आहे. पण जिथून मी टर्न झालो ना तिथून जवळजवळ 1.5 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर स्टेशन आहे. आणि मी लांबनच बघत होतो, म्हणून स्टेशनचं इकडं टर्न करायला सांगतायत, मग स्टेशन दिसत का नाही. त्याच वेळेस ते शेतकऱ्यांना विचारलं मी, त्यावेळेस मग कळलं की स्टेशन इकडच्या साईडला आहे पण थोडं मध्ये आहे. त्यामुळे 1-1.5 किलोमीटर तुम्हाला मध्येच यावं लागतं ना तिकडे, त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसतं. अरे बापरे, कुत्री बाबा चल चल कम चल चल. अरे दादा हे बघा कुत्री इथे बसले होते, त्यांचे सामान पडले असत इथे झोपतो बिचारे. हा बोर्ड इथे लावलेलं ते काय जाण्यासाठी. पाणी आहे का मला थोडीशी ताण लागली, मी प्यायचं पाणी कुठले काय माहिती. हे बघा इथे चुली वगैरे केलेली जेवण बनवण्यासाठी. तिकडे काय होणार आहे ते काय माहीत, म्हणजे हे जे दिसते का तुम्हाला मोकळी जागा ही, तिथं काय माहीत काय होणार आहे. हे केले पाण्याचं, पाणी पिण्यासाठी. इकडनं पण पाणी पिण्यासाठी जाणार. तर असं आहे वेगनवाडीचं स्टेशन. मस्त केलं, एकदमच भारी. म्हणजे आणि पत्र्याचे दरवाजे बसवले त्यांना, पूर्ण लॉक केले आहे बरं का. बरं झालं नाही ते खराब केलं असते कोणी. हे बघा बसायला पण मस्तपैकी केलेत कटारे कटारे. भारतीय रेल. हा हेल्मेट आहे माझं तिथं. हे फुटलं आहे का फुटलं आहे काय माहिती. हे बघा इथे पण झालं. वेगनवाडी. आता मी घेतो हेल्मेट आणि ना इकडे जे बोर्ड लावलेले आहेत ना ते तुम्हाला दाखवतो. दाखवायचे म्हणजे येतानाच तुम्हाला दाखवले, पण एक आहे तो दाखवतो आणि वरती टेरेसवर जातो. एकदा टेरेसवरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं दिसतंय. तेवढं एक हा जो आहे ना प्रतीक्षालय वेटिंग रूम, आणि हा एक बोर्ड आहे तो तुम्हाला जाताना दाखवतो वाचून काय. हे बघा हा आहे प्रतीक्षालय बोर्ड म्हणजे वेटिंग रूम. काहीच नाही. अच्छा हे दरवाजा आहे आणि दरवाजे खूप मजबूत आहेत बरं का. एक रूम आहे
खाली पण आहे मोकळं इथं. आणि टेरेसवर जातो तर फास्टमध्ये आणि लोक टेरेसवरती लॉक. त्याच्या पण वरती पाण्याची टाकी जास्त. काय नाही वरती, काय नाही एवढं. बाईकवर आले पोरं. थोडं मला एक हे काढायचं आहे, थंबनेल काढायचं आहे. पटकन त्यांना वाटतं फोटो काढाय. तो पण थांबले तर म्हणतं, नाही तर नाही. ते बघा असं दिसतं. वरून येऊ गेले ते गाडी घेऊन. दादा मला एक फोटो काढायचा होता, मी तसे पण काढलेत मी थंबनेल. तर मी म्हटलं आणखी वेगळं थोडं काढता येईल, तरी गेले. आता मी पण खाली जातो आणि ते बाकीचे जे बोर्ड आहेत ना ते तुम्हाला दाखवतो कशाचे. लावतो एकदा. जिना पण खूप मोठा बरं का, असा एकदम रुंद. कलरचा डब्बा, कलर द्यायचे. टिकट खिड़की गाड़ी के आगमन से टिकट खिड़की गाड़ी के आगमन से निर्धारित समय से 1 घंटा पहले खुलेगी और गाड़ी के प्रस्थान समय से 5 मिनट पहले बंद होगी. कृपया टिकट खिड़की छोड़ने से पहले यात्री अपने टिकट और बकाया राशि की जांच कर ले. ठीक आहे. तक्रार व सूचना पुस्तक उप स्टेशन व्यवस्थापक यांचे कार्यालय उपलब्ध आहे. आणि इकडे तर मगाशी तुम्हाला दाखवलं होतं. आपण येताना तिकडून आलो होतो, आपण जाताना इकडून जाऊ. तर हे असं होतं विगनवाडीचं रेल्वे स्टेशन. मला तरी खूप भारी वाटलं बरं का. खाली राहिले काम, पण वरचं भरपूर प्रमाणात झालं काम. खाली थोडंफार राहिले. चला आता मी जातो पुढं आणि तुम्हाला दाखवतो की स्टेशनकडे येण्याचा मार्ग. म्हणजे स्टेशनकडे कसं यायचं, थोडंसं तिथं कन्फ्यूज होतं ते तुम्हाला सांगतो की तू कसं यायचं ते. आणि मधून पण तुम्हाला दाखवतो की किती भरीव केलेलं आहे इकडं. हे बघा, तुम्हाला म्हणत होतो ना, एवढं भरून घेतलं त्यांनी खाली. आणि लाईटीचे खांब. आता हा तरी रस्ता इथपर्यंत बनवला आहे, पुढं नाही झाला आणखी, पण तो खराब रस्ता आहे खाली. आणि येताना पण तुम्हाला खाली पण दाखवतो मी. एवढं भारी वाटतंय ना खाली, फक्त थोडं मध्ये आहे स्टेशन. आता माहीत नाही मेन रस्ता कुठून येईल, इथं बनवलेला दिसतोय, पण काय माहीत नाही हाच मेन तिकडे कनेक्ट करतील का दुसरीकडून का दुसरा नवीन बनवतील. पण सध्या तरी हा आहे बघा. आणि इथून खाली मी टर्न होणार होतं पुढून. हे बघा इथून पण वर जाण्यासाठी असं रस्ता बनवला आहे. आणि खालून हे बघा टू व्हीलरसाठी वगैरे ब्रिज खाली बनवला आहे. असं आहे. एवढं इथपर्यंत भरवलं आहे, पुढं पण आणखी भरवलं आहे. हे बघा हा एक ब्रिज, हा एक पूल आहे, त्याच्या खालून पण जायला रस्ता. पण तिकडून जाता येणार नाही, कारण तिकडून काही काम नाही झालं आणखी. हा आता लागला खराब रस्ता. लाईटीचे जे खांब आहेत ना ते तिथपर्यंत झालेले आहेत. म्हणजे लाईट तिथंच चालू काम, तिथपर्यंत पण नाही झालं, तिथपर्यंत विगनवाडीपर्यंतच
लाईटीच्या खांबाचं काम चालू आहे. इथून पुढं काहीच नाही, म्हणजे इथून पुढं कुठल्याच स्टेशनला झालेलं नाही नसावं, कारण की इथपर्यंत आलं म्हटलं. आणि अजून येऊन पडलेले बाकीचं काम पण राहिलं पुढे. हे बघा खांबाचं मटेरियल इथं आणून टाकलेलं आहे आणि इथून रस्ता होतो चालू. हे बघा असा रस्ता आहे. काही नाही, तुम्ही एकदा वरती आलात ना तुम्हाला असं लगेच समजेल, कारण की पटरी दिसते ना, त्या डायरेक्शनने तुम्ही पण जाऊ शकता. पण जो मेन रस्ता आहे ना तो थोडा खाली आहे, थोडा म्हणजे बऱ्यापैकी खाली आहे. मग तिथून तुम्हाला असं वरती यायचं डायरेक्ट. तिकडे एक मंदिर आहे, पण मंदिराकडे नाही यायचं, डायरेक्ट सरळ असं वर यायचं. जर मी जे तुम्हाला सांगत होतो ना, हा बघा हा एक रस्ता आहे. तुम्ही तिथं 2 रस्ते पडतो, एक सरळ जातो आणि एक लेफ्ट साईडला टर्न होतो. ज्यावेळेस तुम्ही बीड करून येता तर तो पण तुम्हाला दाखवतो. पण त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लेफ्ट टर्न होता ना, लेफ्ट टर्न होऊन तुम्हाला हे बघा तिथून पण तुम्ही जाऊ शकता. पण मी तिथून आलो ते दाखवतो. तिथून तुम्ही इथे आला ना, हा खांब आहे आणि तिथूनच असा खरबट रस्ता तयार होतो. तर असं तुम्ही सरळ येणार खाली आणि बघा असा खरबूड रस्ता लागतो आणि खरबूड रस्त्याने तुम्हाला स्टेशनकडे जायचं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या पुढेच आहे खराब रस्त्याने. तुम्हाला असं ह्या मोठे जो मोठा रस्ता दिसतो ना खराब रस्ता, त्या खराब रस्त्याने तुम्हाला स्टेशनकडे जायचं आहे. आणि आता इथून पुढे तुम्हाला दाखवतो की तुम्हाला टर्न करून कुठून टर्न करायचं आहे. तिथून तुम्हाला तो इकडे येण्याचा मेन मार्ग जो आहे ना तो दाखवतो. तुम्हाला एक आणखी गंमत दाखवतो. खेड्यामध्ये नाही असं होतं, ही जी म्हैस बांधली ना तो दिसतो का खांब, त्याच्यावर ना 2 नंबर लिहिलेला आहे त्या खांबावरती. त्याचं मिनिंग नाही मला माहीत, पण आमच्याकडे खांबाचा उपयोग असा होतो. हे बघा आता तुम्हाला मी डायरेक्शन सांगतो. हा आहे अहिल्यानगर बीड हायवे. ज्यावेळेस तुम्ही अहिल्यानगर बीड हायवेवर येता ना, त्यावेळेस तुम्हाला असे 2 रस्ते दिसतील, हा एक आणि हा एक. तर तुम्हाला ह्या राईट साईडला टर्न करून सरळ जायचं आहे, एकदम सरळ, कुठंच वळायची गरज नाही तुम्हाला. जो डांबरी रस्ता म्हणजे आहे तिथपर्यंत, म्हणजे डांबरी रस्ता, दुसरीकडे रस्ता आहे राईट साईडला खराब आहे, तिकडे नाही वळायचं. डायरेक्ट तुम्हाला डांबरीने पुढे जाऊन मग तुम्हाला लेफ्ट साईडला ते डायरेक्शन सांगेल. तुम्ही डायरेक्शन लावलं तर तुम्हाला सांगेल. तर हे आहे डायरेक्शन जायचं रेल्वे स्टेशनला विगनवाडीचा. तर असा होता विगनवाडीचा ब्लॉग. मला तर विगनवाडीचा ब्लॉग एवढा आवडला ना, खूप तिथलं ते निसर्ग वातावरण वगैरे भरपूर भारी आणि खूप असं डोंगर साईडनी मला तो खूप आवडला. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला विगनवाडीचा ब्लॉग कसा वाटला. आणि जे विगनवाडीचे असतील ना त्यांनी तर स्पेशली कमेंट करून सांगा. आणि तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.